बोलतोय. कोण तर भाषणामध्ये म्हणलं का ते मी ते व्हिडिओ क्लिप बघितली, मॉल आणणार. अरे बेट्यांनो, उदय बापूंनी 30 वर्षापूर्वी शिवशंकर बाजार उभं केलं आणि खाजगी नाही सहकारी तत्वावर लोकांच्या इथं बसलेल्या अकलूजमधल्या प्रत्येक नागरिकाच्या शेअरवर उभा केलं ते. आणि स्वस्त धान्य देतो आम्ही, तिथून विविध वस्तू देतो आणि मॉल आणणार आहे. किल्ल्यावर बोलतात दादांनी दूरदृष्टी ठेवली, शिवसृष्टी केली. मी दादांच्या मागं लागलो, दादा तुमच्याकडे पर्यटन खातं केलं पाहिजे, आणि बाळदादांच्या कल्पकतेतून आपण शिवसृष्टी उभा केली. आज 1,00,000 लोक तिथे येतात, पर्यटन करतात. लहान मुलांचे शाळांच्या ट्रिप येतात आणि इतिहासाचे धडे शिक्षक लोक त्या किल्ल्यामध्ये शिकवतात. हे आम्ही केलेलं आहे गावासाठी. एकोणीसशे साली साहेब आमदार होते सकारमर्शी. त्यांनी आदेश दिला त्यावेळेसच्या सरपंचांना, सांगोजीराव देशमुख साहेबांना. मी पत्र वाचलेलं आहे, अजून सुद्धा रेकॉर्ड रूममध्ये ते पत्र आहे, की गाव वाढतंय 1972 साली आणि गावासाठी गावठाण झालं पाहिजे. 99 साली जेव्हा मी सरपंच झालो, उपसरपंच झालो, त्यावेळेस दादांनी सांगितलं तुला 3च काम आहेत. गावात टपऱ्या काढून लोकांना गाळे बांधून द्यायचे, नवीन पाणी पुरवठा योजना झाली पाहिजे आणि गावठाण झालं पाहिजे. गावठाण केलं, मंजूर झालं. परवा कोणतरी एक तज्ज्ञ झालाय, उत्तमराव जसे म्हणले, अनेक डबडी गेलेत, त्यातलं एक बारकं डबडं आहे. त्यानं तत्वज्ञान सांगितलं इथं, त्या बारक्या डबड्यानं. 971 प्लॉट धारक आहेत, आकडं बी माहीत नाही त्यांना. अरे बेट्या, 738 प्लॉट आहेत, त्यातले फक्त 550 वाटप झालेले आहेत. आणि फक्त 200 लोकांचं जे ओबीसी आणि ओपन आहेत ह्यांच्याकडून शासनाने नाममात्र, आम्ही नाही, तलाट्यानं रितसर पावती देऊन त्यांना दिलेला आहे. ह्याच्यावर सध्या कालवा करते ते. ह्यांचं काय झालं, ह्यांना हक्काची जागा मिळवून देऊ. अरे बाळांनो, 2 वर्षापूर्वी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि मी आणि शिवबाबा आम्ही बैठक घेतली या सगळ्या प्लॉट धारकांची. त्यांना विनंती केली, आता आपली नगरपालिका झालेली आहे आणि तुम्हाला जादा निधी मिळणार आहे आणि आपल्या गावामध्ये सरकारी जागेमध्ये अनेक अजून गरीब माणसं राहतात. तुम्ही जर सहकार्य केलं तर आपल्याला आता तुम्हाला 1-1 प्लॉट मिळणार आहे, तर तो मिळेलच. तुमची कुटुंब वाढलेली आहेत, गावात अनेक कुटुंब अजून सरकारी जागेत राहतात. ह्याला प्रत्येकाला घर देता येईल, आपल्याला मल्टी स्टोरेज बिल्डिंग बांधता येतील, फ्लॅट सिस्टीम करता येईल, राहायला देता येईल. त्या लोकांनी संमती दिल्यावर आता शासकीय जे काय सोपस्कर पूर्ण करायचे असतात, कागद पूर्ण करायचे असतात, या सगळ्या 500 लोकांना विश्वासात घेऊनच चालू केलेलं आहे आम्ही. आणि 100% मी या ठिकाणी शब्द देतो, पुढच्या इलेक्शनच्या आत हे सगळेच्या सगळे आणि जे जे सरकारी जागेत गावातले लोक राहतात त्यांना सगळ्यांना हक्काचं घर, पक्क घर, फ्लॅट सिस्टीम दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. पुढच्या वेळेस मतच टाकू नका, हे नाही दिलं तर 1 मत द्यायचं नाही आम्हाला, शब्द नाही पाळला तर. अजून एक भीती उठवली, अकलूज. किती जणांना जुना अकलूज माहिती आहे? जुना अकलूज म्हणजे अकलूज, बागेचेवाडी, संग्रामनगर, आनंदनगर, यशवंतनगर, चोंडरसुरवाडी, सवदगाव, माळेनगर आणि माळेवाडी, हे झालं गाव. इथं कुणाचे वाद होते? कुळ आणि मालक, कारखाना आणि मालक. कधी शासनानेच परवानगी दिली
शेती विकायला, त्यातून प्लॉटिंग झालं. प्लॉटिंग झाल्यावर लोकांनी जागा घेतल्या, परत शासनाने बेकायदेशीर ठरवलं. हे अनेक वर्षाचं भांडण चालू आहे. अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत कोर्ट कचेरी झाली. गेले 5 वर्ष झालं आम्ही अकलाई धारक प्लॉट धारक संघटना काढली. अकलूजमधल्या प्रत्येक एरियातली माणसं त्या संघटनेत आहेत. आमदार रणजितदादांच्या मार्गदर्शनाखाली पहिली मीटिंग ऑफिशियल कागदावर नोंद असलेली मंत्रालयामध्ये तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटलांच्या उपस्थित लावली. दादांनी त्यावेळेस आदेश दिले आणि कचरे म्हणून अधिकारी अपॉइंट झाले. त्या प्लॉट धारकांमधले 50% लोकांची नावावर जमिनी झाल्या, प्लॉट झाले. राहिले 50%. मागच्या 3 महिन्यातच बैठक घेतली बावनकुळे साहेबांनी आणि बावनकुळे साहेबांनी सुद्धा आदेश त्यांच्या सचिवांना दिला की पूर्ण वेळ अधिकारी द्या आणि हा विषय संपवा. नशिबाने असं झालं की जे अधिकारी आपल्याकडे आला त्यानं महिनाभर कामकाज केलं आणि त्याचं प्रमोशन झालं आणि ते निघून गेले. आता इलेक्शन संपलं की पुन्हा बावनकुळे साहेबांच्या मागे लागणार आहे आणि प्रत्येक प्लॉट धारकाला त्याचं हक्काचं कागद मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. देणारच त्यांना. आणि नुसतं अकलूजपुरतं बोलत नाही, 9 गावांचं बोलतोय मी सगळ्या. मगाशी कोणतर MIDC वर बोललं, मी त्या क्लिपमध्ये सुद्धा ऐकलं. MIDC वर लय बोलतात. काय केलं मोहिते पाटलांनी, MIDC का आणली नाही. पहिला खासगी उद्योग दादांनी आणला, मोठे दादांनी वेळापूरला, इकोबोर्ड. आणि त्यावेळेस दादांनी ठरवलं होतं की पिसेवाडीला मोठी MIDC उभी करायची किंवा सदाशिवनगरला करायची. जो मेन रोड आहे त्या मेन रोडला MIDC उभी करायची. आपला तालुका 22 गावं सोडली तर पूर्ण बागायत तालुका आहे. दादा ज्यावेळेस मंत्री होते, मी ही 90च्या दशकातली गोष्ट बोलतोय, त्यावेळेस देशामध्ये रस्ते करण्यासाठी, उद्योग उभा करण्यासाठी खाजगी जमिनी घेतल्या तर त्यासाठी कायदा नव्हता. अल्प दरात सरकार घ्यायचं, मनात आले की घेतलं ताब्यात आणि तिथं केलं, तुटपुंजी रक्कम मिळायची. तेव्हा आपल्या सगळ्यांनी सांगितलं दादांना येऊन, दादा आमचं नुकसान होते, आम्हाला काय मिळत नाही, करू नका. म्हणून त्यावेळेस थांबलं. पुन्हा रणजितदादांनी आणि मी सुरू केलं आणि येळीवला MIDC मंजूर करून आणली राज्य शासनाकडून. आता एवढे वर्ष का लागले? अहो, आतापर्यंत सुप्रीम कोर्टापर्यंत ह्या शेती महामंडळाच्या जागेचे वाद सुरू होते. ते सगळे वाद संपल्यानंतर आता शासन शेती महामंडळाच्या जागा ह्या सर्वसामान्य लोकांसाठी, मूळ मालकांसाठी किंवा एखादा प्रोजेक्ट राबवायचा असेल तर त्याला द्यायला सुरू केली. मागच्या 3 महिन्यापूर्वी बैठक झाली. तर त्या बैठकीत एक महसूल खात्याने मेक मारली की जागा ही MIDCला कायमस्वरूपी मिळणार नाही, भाडे तत्वावर मिळेल. आता ती 8 शिथिल करून घ्यायचे. कारण का MIDCला मिळेल. उद्या जर बेलारी बाब तुम्हाला कोणाला तिथं उद्योग टाकायचा असेल तर लोन कोण देणार? ती जागा भाड्याची. म्हणून दादा मी आता प्रयत्न करतोय, आमदार साहेब प्रयत्न करतोय की ती 8 शिथिल करा आणि ती पूर्णतः MIDCला द्या. आणि नक्कीच तुम्हाला खात्रीशीर सांगतो, आजपर्यंत आम्ही मोहिते पाटील कुटुंबांनी आणि त्यातल्या त्यात मोठे दादांनी आम्हाला एक शिकवण दिलेली आहे, झाल्याशिवाय सांगायचं नाही. आजपर्यंत अनेक कॉलेजेस केले. आता अकलूजमधले मुलं आयुर्वेदिक डॉक्टर झाले पाहिजेत म्हणून आपलं आयुर्वेदिक कॉलेजला मंजुरी आलेली आहे. आता आपण गिरजणीला आयुर्वेदिक कॉलेज सुरू करतोय आणि त्या ठिकाणी लोकांना मोफत आयुर्वेदिक उपचार द्यायला आपण सुरू केलेले आहेत. आणि आता आपली मुलं तिथं डॉक्टर होतील. एक उद्योग आणणार आहे लवकरच. 1 वर्षाच्या आत एक उद्योग माळशिरस तालुक्यात सुरू करणार आहे. रणजितदादा, मी आणि उत्तमराव जानकर आम्ही सुरू करणार आहे. त्यातून रोजगार देणार आहे. काय माहिती नाही, मोकळ्यात बोलायचं. श्रीपूरला करणार आहेत.
नुसत्या फुकाळ्या. 5 वर्षात बेट्या तू का केलं नाही? पतसंस्था आदरणीय बाळदादा आणि मी ह्या अकलूजमधल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे कुठल्या कुठल्या पतसंस्था पहिल्या डुबल्या. नावं सांगतो: व्यंकटराव माने पाटील पतसंस्था, अक्लाई ग्रामीण पतसंस्था, गणेश नागरी पतसंस्था, जयराज नागरी पतसंस्था. ह्या बुडाल्या. ह्यांनी गैरविश्वास अकलूजमध्ये निर्माण केला. ह्यांनी साखळी लावली. आधी भीतीचं वातावरण निर्माण झालं. हेच भीतीचं वातावरण झाल्यानंतर ह्याचा फटका महावीर पतसंस्थेला बसला. महावीर पतसंस्थेचा फटका बसला की रत्नप्रभा देवी पतसंस्थेला बसला. आणि रत्नप्रभा देवी पतसंस्थेला फटका बसला की बाळदादांकडे बसला. सुमित्रा पतसंस्थेमध्ये, विजय पतसंस्थेत बसला. फटका बसला म्हणजे काय? लोकांनी भराभर पैसे काढले. खरं कर्ज तर वाटलं होतं ना आम्ही 80% लोकांना. ते वसूल व्हायला पाहिजे का नाही? कायदा बी असा आहे की ठेवीदाराचे पैसे संचालक मंडळाने लगच्या लगेच द्यायचे आहेत. परंतु कर्जदाराला एवढ्या सवलती आहेत. मी दादा आणि मी आणि संचालक मंडळ आम्ही कोर्टात जातोय कायद्याप्रमाणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायदा बनवला आहे, ठेवीदारांनी ज्यांनी आमच्यावर केसेस टाकलेत, आम्ही पाळतोय सगळ्या. आम्ही विजय मल्ल्या झालेलो नाही. इथंच आहे. दोघंही दररोज सगळ्यांना भेटतो. अख्खं संचालक मंडळ भेटतं. कुणाचं आजपर्यंत लग्न अडवणूक केलेली नाही, कुणाचं शिक्षण, कुणाचं दवाखाना अडचण येऊन दिलेली नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना ठामपणाने सांगतो, आम्ही दोघं 1-1 रुपया व्याजासहित या ठेवीदारांचा दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही चोर नाही यांच्यासारखी. ही मंडळी ही या इलेक्शनला भेटली आहेत. आता ही पुढच्या इलेक्शनलाच तुम्हाला तोंड दाखवणार आहेत. जिथं आपण बसलोय सगळीजण, हे विजय गणेशोत्सव मंडळ, शिवरत्न गणेशोत्सव मंडळ, गणपती बाप्पा आहेत तिथं. हे जर सोनं कुठं आहे जरा विचारा बरं. जरा माहिती घ्या. याचे पैसे कोणाकडे आहेत विचारा. पोरं सांगतील चौकातली, आमची विजय चौकातली सगळी. दादा कोर्ट ठेवीदार आपलं कर्जदार जर न्यायचं म्हणलं कोर्टात, त्या बिलीफला पैसे द्या, त्या पोलिसाला पैसे द्या, त्याला पकडायचा कर्जदाराला, तिथं न्यायचं, ती 5,000 सोडून देते कोर्ट. आणि इकडं आम्ही 5-5 लाख 10-10 लाख करतो, देतोय ठेवीदारांची. दिलंच पाहिजे, जबाबदारी आहे आमची. आमच्या तोंडाकडे बघून लोकांनी पैसा ठेवला. आम्ही पळून नाही चाललो, जबाबदारीपासून लांब गेलेलो नाही, जाणारही नाही. आताच सांगतो तुम्हाला सगळ्यांना. खरं हे बघितलं नाही की या संस्थांनी किती जणांचे आयुष्य उभं केले, किती जणांचं शिक्षण पूर्ण केलं, किती जणांचे दवाखाने पूर्ण केले. नाही केलं का हो कोणाचं इथं? उगाच बोलायचं, नुसतं आरोप करायचे. अरे नगरपालिकेचे इलेक्शन आहे, बाळदादाचं इलेक्शन नाही, भैयाचं इलेक्शन नाही. ही उभे आहेत, आम्ही उभं नाही. खरे फिरून 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 तिथंच बोला, चालते, काय हरकत नाही. अजून एक बोलायचं आहे. तज्ज्ञ आहे यांच्यात बारकडबड. या संग्रामनगर पासून संगमपर्यंत तुम्हाला माळशिरसला जायला लागते, तहसील कचेरीत, पंचायत समितीत. कुठल्या रस्त्याने जाता? इकडूनच जाता ना बागेजवाडीवरून. त्या पुलाचं बांधकाम कुणी बंद पाडले हो एवढे दिवस झालं? देवका ते म्हणून डॉक्टर आहेत, त्यांचे डोळे गेले. 5 जणांचे हातपाय गेलेले तिथं ऍक्सिडेंट होऊन. कुणी अडवले हे? जरा चौकशी करा कोणी पूल अडवले. माझ्याकडं MSRDC महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने लेखी उत्तर दिलेलं आहे कोणी अडवलंय ते.
आणि ही लोक येऊन तुम्हाला विकासाच्या गप्पा मारतात गावामध्ये. ती माझी कोण आहे ना तालुक्यात आपल्या, त्याला विचारा. तुम्ही ज्यांना घेऊन फिरताय त्यांनी रस्ता का अडवून ठेवलाय. उद्या अकलूज मधल्या युवकांना एक पर्यटन स्थळ सांगतो. त्या पुलावर जायचं बागेच्या वाडीच्या, उभं राहायचं पुलावरती. उद्या वर जायचं, ट्रॅफिक जास्त नसते. एकदा डावीकडे बघायचं, एकदा उजवीकडे बघायचं. डाव्या बाजूला नामदेव वाघमारे आणि त्यांच्या कुटुंबियाची जागा आहे, आणि पुढं सरपंच कृष्णराज माने आणि गुल्हे कंपनीची जागा आहे. दुष्काळ पडला, नाना तुम्ही सगळ्यांनी मोठेपण दाखवलं. वाघमारे कुटुंबाने मागं गायकवाड कंपनी आहे, गुल्हे कंपनी आहे. गावाला पाणी प्यायला मिळालं पाहिजे, मुरलं पाहिजे. वडा मोठा केला का नाही तुम्ही? स्वप्नील डाव्या बाजूला, आता उजव्या बाजूला बघायचं. नाला आहे, नाला ती डायरेक्ट आनंदनगर पर्यंत. कुणाची शेती आहे डाव्या बाजूला? एवढं कुचक्या विचारसरणीची माणसं आहेत, बघवत नाही शेतकऱ्याचं हे झालेलं. माग गायकवाड आहेत, घुले आहेत, बारके बारके शेतकरी आहेत, 1 एकर 2 एकर वाले. त्यांनी मोठं मन होऊन वडा मोठा केला. ह्यांनी तर सिमेंटचं पाणी सोडले त्या वड्यामध्ये. म्हणजे पुढच्याची सगळ्यांची शेती बादच झाली पाहिजे, आणि ती गावचा विकास करणार आहेत आपला. इथं बडाया मारायला लागलेत येऊन. इथे व्हिडिओ लाव रे. आणि ही लोक तुम्हाला विकासाच्या गप्पा मारतील, आणि ही लोक तुम्हाला विकासाच्या गप्पा मारतील. इथला कॉन्स्टेबल सुद्धा ती आणू शकत नाही. ती माझी कोण आहे ना. पोलीस स्टेशनचा पीआय जाऊ द्या, पोलीस स्टेशनचा पीआय जाऊ द्या. माळशिरस तालुक्यातला कॉन्स्टेबल सुद्धा महायुतीच्या नेत्याला विचारल्याशिवाय येणार नाही. इतकी व्यवस्था मी करून ठेवतो. त्या पुलावर जायचं बागेच्या शिवगार आपण म्हणून तोच, इथला डीवायएसपी आपण म्हणून तोच, इथला डेप्युटी कलेक्टर सुद्धा आपल्याला हे नीट ऐकू आलं नाही. आता काही म्हणते मी रस्ता करतो, हे करतो, ते करतो. 5 पैसे सुद्धा त्यांना भेटणार नाही. आणि गुन्हे नीट ऐकू आलं नाही व्हिडिओ. आपलं सरकार आहे, इथला कॉन्स्टेबल सुद्धा ती आणू शकत नाहीत. पोलीस स्टेशनचा पीआय जाऊ द्या, पोलीस स्टेशनचा पीआय जाऊ द्या. माळशिरस तालुक्यातला कॉन्स्टेबल सुद्धा महायुतीच्या नेत्याला विचारल्याशिवाय येणार नाही. इतकी व्यवस्था मी करून ठेवली. इथला तहसीलदार आपण म्हणून तोच येईल, इथला डीवायएसपी आपण म्हणून तोच येईल, इथला डेप्युटी कलेक्टर सुद्धा आपल्याला जे तोच आणू. काळजी करायचं कारण नाही. पहिला व्हिडिओ बघला. तलाठी सुद्धा ते आणू शकणार नाही. ते आता काही म्हणतील मी रस्ता करतो, हे करतो, ते करतो. 5 पैसे ऐकलं का? माझं नाही भाषण. आणि ते अलीकडे काय जेनझीचं नवीन पिढीचं एआय टेक्नॉलॉजी नाही आहे. हे भाषण आहे यांचं की मी एक सुद्धा अधिकारी माळशिरस तालुक्यात कॉन्स्टेबल सुद्धा मोहिते पाटीलला आणून देणार नाही तर किंवा उत्तमराव जानकरना आणून देणार नाही. ही भाषा आहे. दहशत कुणाची आहे? संग्रामनगर बसून अकलाई देवीपर्यंत बेट्यानं 5 वर्षात रस्ता का केला नाही हो? सगळे भ्रष्ट अधिकारी आणून ठेवलेत का? तर त्यांनी पैसे खावे आणि त्यांच्याकडून ह्यानं खावं परत. दहशतीची भाषा कोण बोलते? मी बोलतो काय ते बोलते? लाव रे पुढचा व्हिडिओ, आणि जरा नीट लाव व्हिडिओ, स्पष्ट शब्द ऐकू येऊ देत. राम सातपुते या ठिकाणी चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलेला कार्यकर्ता आहे. असा चालेला नाहीये. चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलो आहे. आम्ही धमकी देणारा नाही. तो जो धमकी द्यायला लावणार आहे त्याला भर चौकात नागडा करून मारू, भर चौकात. हे या ठिकाणी सांगतो. आणि अनेकांना
तुम्हाला धमकी समजायची तर धमकी समजा, आणि राम सातपुतेचं वाकडं तर कुणी काही करू शकत नाही. बरं झालं बाबा ती एबीपी माझाची क्लिप आहे, नाहीतर परत म्हणायचे मी केली. कोणाचा दहशतवाद आहे रे? कोणाचा दहशतवाद आहे? हा, आम्ही कधी ही भाषा बोललो का अकलूजकरांना? माळशिरस तालुक्यातल्या कोणाला बोललो का ही भाषा? आम्ही प्रेमच केले हो तुमच्या सगळ्यांवरती आजपर्यंत आम्ही, आणि करत राहणार. पाच पैसे तालुक्याला येऊन देणार नाही. अरे 600 कोटी रुपये रणजितदादा, शिवबाबा आणि जानकर साहेबांनी अकलूजसाठी आणले, 5 रुपये आणून देणार नाही म्हणतोय तू. अरे आमच्या आजोबांपासून आतापर्यंत काय आम्ही मागाशी महबूब बोलले मला घोड्यांची आवड आहे. घोड्याच्या अंगात 72 खोड्या असतात, त्याच्यावर मान टाकून बसणाऱ्याच्या अंगात 73 खोड्या लागतात, आणि त्या सगळ्या आमच्यात आहेत. कुठलं काम कसं करून घ्यायचं आणि कसं आणायचं ते कळतंय आम्हाला. तू शिकवायच नाही, आणि तुला एकदा नाही या सोलापूर जिल्ह्याने 2-2दा दाखवलेला आहे, आणि अभी तिसरी टाइम है तेरे को दिखाने की. तिसरा व्हिडिओ लाव रे दी. आणि चिंता नका करू, तुम्हाला पुढे जाऊन पोलीस स्टेशनला केस करायला अडचण येते ना, एक साधी चिठ्ठी पाठवा माझ्याकडं, साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो, काळजी नका करू. ये कौन है? कौन है? तोतला भाई. मी म्हणत नाही, दीदी खालना असं असं करायला लागलेत मला, ही जनता म्हणती. कुणाचा दहशतवाद आहे? यांचाच आहे. तुम्ही बघितलं, मी बोललेलं नाही, हे बोललेले आहेत, आणि ए जनरेटेड नाही आहे ही. आणि मगाशी आमदार साहेब बोलले, वाड्यातल्या सुद्धा भाषणात बोलले की अख्ख्या तालुक्यामध्ये अनेक 2 नंबर धंदेवाल्यांना प्रमोशन आहे. जानकर साहेब, काल दसूरला एक रेड पडली कस्टम डिपार्टमेंटची, मुख्य आरोपी फरार झाला, कुठं बातमी नाही काय नाही. तो अकलूज मधला व्यक्ती आहे, आणि पश्चिम महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा गांजाचा व्यापारी आहे, आणि या लोकांचा वर्धा असताय त्याच्यावरती. त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही, पोलीस डिपार्टमेंट काय करू शकत नाही, एवढं प्रेम आहे त्याच्यावरती. का पार्टनरशिप आहे माहीत नाही मला. मागच्या महिन्यामध्ये अकलूज यशवंतनगर मधून अनेक मुलांनी तलवारी घेऊन फिरले. शनी मंदिरापाशी सख्खे 4 मित्र गांजा वडून काय बी नसलं म्हणजे एकामेकाशी जमत नव्हतं, त्यातल्या एकाचा मर्डर झाला, त्या 4 मित्रात. एवढं व्यसनाधीन करायला सुरुवात केलेली आहे अकलूजमध्ये. भविष्यात अकलूजमध्ये ड्रग्ज येतील एवढं लक्षात ठेवा. तुम्हाला हे सगळे सुसंस्कृत उमेदवार विजयदादांच्या पॅनलचे पाहिजेत का ते सगळे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक नगरसेवक करायचे? हे गावाने ठरवायचं आहे. आपल्या पिढ्या बर्बाद करायच्या आहेत का बाळदादांनी जे संस्कार केले, विजयदादांनी जे संस्कार केले ती पिढी बनवायची?
तुम्ही ठरवा. ही तर कोण तर बोललं सभेत पोल्ट्रीवर. अरे तुम्हाला पोल्ट्रीचं काय माहिती आहे रे बाळांनो? 100 रुपयाच्या शेअर्सवर सहकारी संस्था उभ्या राहिल्या. 4 पोल्ट्र्या होत्या माळशिरस तालुक्यात. मान्य करतो बंद पडल्या. त्याच्या मागचा इतिहास माहिती आहे? सहकारी तत्वावरच्या या पोल्ट्र्या या महाराष्ट्राला, काळे डायरेक्टर, आपण मुंबईला 4 लाख अंडी दररोज पाठवत होतो माळशिरस तालुक्यातून. बरोबर आहे? 6 लाख कोंबड्या होत्या. 94-95ला या भाजप सरकार आलं महाराष्ट्रामध्ये आणि त्यावेळेस गंभोरो नावाचा रोग आला आणि त्यात अनेक कोंबड्या मेल्या. यांना शेतकऱ्याचं धंदा कसा चालवायचा हे माहीत नाही, शेतकऱ्याला मदत कशी करायची माहीत नाही. यांनी मदत केली नाही. त्या अर्थकारणात ज्या अडचणीत आल्या पोल्ट्र्या, त्या महाराष्ट्रातली नुसतं आपण नाही, अख्ख्या महाराष्ट्रातल्या सहकारी तत्वावरच्या पोल्ट्र्या बंद पडल्या. माझी विनंती आहे गोरे साहेबांना, राज्याचा कुठलाही मंत्री हा मंत्री झाला की कुठल्या पक्षाचा नसतो, त्या राज्याचा मंत्री असतो आणि त्याचं पालकत्व असतं. तुम्ही सोलापूर जिल्ह्याचे पालक आहात. तुमचं वागणं बोलणं या जिल्ह्याचं पालकत्वाचं असावं अशी अपेक्षा ही जिल्हा करतो. माझं खुलं आव्हान आहे पालकमंत्र्यांना आणि माझ्या आमदाराला, दोघांनी 1-1 पोल्ट्री 10,000 कोंबड्याची टाकवून दाखवा आणि 5 वर्ष चालवून दाखवा आणि ती पण सहकारी तत्वावरची, खाजगी नाही टाकायची. पालकमंत्री महोदय, तुम्ही 14 वर्ष झालं आमदार आहात मान खटावची. 16 एक संस्था काढली का हो तुम्ही सहकारी तत्वावरची? एक संस्था काढली का खाजगी तत्वावरची? 4 माणसाला हाताला काम दिलंय का हो? आधी पोल्ट्री काढून दाखवा, मग बाकीच्या उद्योगांवर मी बोलतो. आम्ही बी केलंय, विकास केलाय, संस्था काढलीत, लोकांच्या हाताला काम दिले. परंतु 2009 सालापासून आम्ही सत्तेत नाहीये, तरी सुद्धा आम्ही थांबलेलो नाही. आम्ही सगळे पळतोय, आमचे सगळे सहकारी पळतात आणि आम्ही काम करतोय. पाणी दे. मगाशी नगराध्यक्ष बोलल्या, त्यांच्या शिक्षणावरती. पहिल्या दिवसापासून शिक्षण चालू आहे. त्यांनी उत्तर दिलं. मी जेव्हा उमेदवारांच्या मुलाखती घेत होतो त्यांना मी सहज विचारलं ताईंनी सांगितलं, मला शाळा सोडावी लागली, माझे आईवडील मजुरी करत होते, परवडत नव्हतं. आता इथं सगळ्या माता भगिनी बसलेत जे आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही आहेत. तुम्ही तुमच्या मुलींचं लग्न लवकर का करता? पोरगं शिकवत बसता ग्रॅज्युएशनपर्यंत, मुलीचं लग्न लवकर का करता? खर्च लागतो म्हणून तुमच्या मागे. तिला शिक्षण सोडायला होता. तसं झालंय त्यांचं. तर त्या अकलूजमधले आहेत, त्यांना प्रत्येक गल्ली बोळ माहिती आहे गावातलं. त्यांचं अख्खं कुटुंब ही सेवा करतं. निरंकारी बाबांच्या संस्थेत काम करतात, दरवर्षी रक्तदान शिबिर करतात, वर्षातून एकदा ही कुटुंब त्या संस्थेच्या माध्यमातून अकलूजमध्ये स्वच्छता अभियान राबवतात सगळीकडे. त्यांचं शिक्षण काढलं, लिहिता वाचता येते. आता मी जंत्रीच वाचून दाखवतो. त्यांनी मोठी उदाहरणं दिली, वसंतदादांचं दिलं, सकार मर्चेंटचं दिलं, मोठे दादांचं दिलं. मी माझ्या सहकाऱ्यांची नावं घेतो, बाळदादांच्या सहकाऱ्यांची नावं घेतो. विठ्ठलराव गायकवाड इथं बसलेत, 5वी शिकलेत. सरपंच, तुमच्या काळामध्ये आपल्याला विजोरीला जास्त झाडं लावली आपण तलावाच्या कडेनं,
महाराष्ट्र राज्याचं वनश्री फॉरेस्ट डिपार्टमेंटचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं. बरोबर आहे का? 5वी शिकलेल्या माणसाने केलंय. नंदकुमार रास्ते तुमच्या दोघांच्या कालावधीत झालेला आहे. दादा मोरे आहेत ना इथं होते मागाशी बघितले जरा कडे. दादा तुमच्या काळात संत गाडगे बाबा अभियान राबवलं. पुणे विभागात पहिला नंबर आला का नाही? आर पाटलांच्या हस्ते तुम्हाला बक्षीस मिळालं होतं. मी क्रेडिट घेत नाही, आम्ही होतो सगळी, सरपंच ते होते, त्यांचं 10वी शिक्षण आहे. भरते मॅडम 7वी शिक्षक. गावात कुठेही काय होऊ दे, भरते मॅडमला फोन लावला की भरते मॅडम हजरच आहेत तिथंच ती समस्या सोडवायला. असं काम केलंय त्यांनी अकलूज. स्वर्गीय गायकवाड समाज कल्याण जिल्हा परिषदचे माजी सभापती, 3री शिकलेले, स्टँडवर हमाली करायचे. KM पाटलांनी आणि मी त्यांना ते हमाली करत होते, ते पोतं उतरलं इष्टीतलं, आम्ही तसंच उचललं, तसाच ते टॉवेलवर होते आणि बन्यानवर होते. त्यांचा फॉर्म भरला, डायरेक्ट जिल्हा परिषदेचे सभापती झाले आणि यशस्वीरित्या समाज कल्याण खातं 2.5 वर्ष चालवलं आणि अकलूजला निधी आणून दिला त्या माणसाने. शिवाजी साठे हे तर शाळेत शिकले नाहीत, प्रौढ साक्षर अभियानात शिकले, फक्त सही करायला आणि वाचायला. माळशिरस तालुक्याचे सभापती होते, सगळ्या सहकार्यांना घेऊन काम केलं त्यांनी. आणि महाराष्ट्र राज्याचा पंचायत राज पुरस्कार शासनाचा, आम्ही खाजगी पुरस्कार पैसे देऊन वाले नाही सांगत, शासनाचे पुरस्कार सांगायला लागलोय. आणि माळशिरस पंचायत समिती ISO केली त्या माणसानी, जो कधी शाळेत गेला नाही. शिक्षण काढताय, आमच्या लोकांच्या गरिबीच थट्टा करताय. आता जे विरोधी पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्या भावकीने सांगावं, त्यांच्या सुखादुःखात त्या कधी इथं आलेत का? माझ्या माऊलीची तुम्ही इज्जत काढली शिक्षणाची. अहो तुमचा नवरा महाराष्ट्र बँकेमध्ये काम करतो. उद्या या अकलूज नगरीने तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुमच्या नवऱ्याची बदली जिथं जिथं होईल तिथं कागद घेऊन यायची काय हुडकायला, नगराध्यक्ष कुठं आहे, नगराध्यक्ष कुठं आहे? फॉर्म भरायला थेट तुम्ही इथं आलाय. चेष्टा करताय. आधी समाज कार्य करायला शिका आणि मग तत्वज्ञान सांगा गावाला. अजून एक महत्वाची गोष्ट बोलायची, KM पाटलांना आठवत असेल, आणि मी काही लोकांची नावं घेतो इथं. ज्या ज्या वेळेस राज्यामध्ये कुठं अप्रिय घटना घडली आणि सामाजिक तणाव निर्माण झाला, आपल्या गावाने सुद्धा त्या तणावातून अनेक वेळा गेलेला आहे गाव. आता दत्ताप्पा वाघमारे नाही आहे तिथं, स्वर्गीय दत्ताप्पा वाघमारेंना आठवत असेल, दत्ता पवार आहेत इथं. KM पाटलांना आठवत असेल. अजून अण्णा कुलकर्णी आहेत, नंदू केंगार आहेत, स्वर्गीय रेहमतुल्ला आहेत, कमालभाई आहेत, विठ्ठलराव गायकवाड आहेत, दादा मोरे आहेत, युसुबाई तांबोळी आहेत, विनोदभाई आहेत, स्वर्गीय प्रद्युम्न गांधी आहेत. या सगळ्यांना घेऊन बाळदादांनी, मी, संग्रामांनी, KM पाटलांनी गाव एक राहिलं पाहिजे, गाव शांत राहिलं पाहिजे. ही भर पावसात ह्या महादेवाच्या मंदिरात सुद्धा आम्ही पोरांना समजून सांगून गावची एकी टिकवलेली आहे. आम्ही एकामेकाच्या विरोधात काम केले सगळ्यांनी. स्वप्नील खरं या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी, आपलं गाव आहे, या गावात कुणाच्या केसाला धक्का लागता कामा नये, हे आम्ही आजपर्यंत पाळलेलं आहे आणि केलेलं आहे.
जानकर साहेबांच्या भाषेत मला माझ्या आमदारांना विचारायचं आहे, तुमच्या मांडीला मांडी लावून जी काही भंगारातली डबडी बसतेत आणि अकलूजकरांनी पण सांगावं, हे चेहरे होते अकलूजची शांतता टिकवायला, तेव्हा ही डबड्यातलं एक सुद्धा डबडं आलं होतं का सांगायचं? आलतं का? घरात बसलेली होती ही सगळी. आम्ही रात्रंरात्र जागवलेत. केम पाटलांना आठवत असेल, सोलापूरला दंगल झाली होती, मोठे दादा तिकडे होते. 3 दिवस सलग आम्ही झोपलो नव्हतो. गावात काय नाही झालं पाहिजे, गावात कुठं भडका नाही उडाला पाहिजे, ही प्रेम आणि एकोपा टिकवण्याच्या दृष्टिकोनातून आज तागायत आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. आणि तुम्ही मगाशी मी व्हिडिओवर दाखवल्याप्रमाणे आम्हाला धमक्या देता. अहो, तुमचं सरकार राज्यात असू नाही तर केंद्रात असू धमक्याच देते. मी लोकसभा इलेक्शनला जेव्हा उभं राहायचं ठरवलं, मी माझ्या बायकोला, दोन्ही पोरींना आणि अख्ख्या कुटुंबाला विचारलं, कार्यकर्त्यांना विचारलं, सगळ्या मी उभा राहतोय ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांना मानणाऱ्या जनतेसाठी उभा राहतोय. आणि असल्या धमक्यांना मी भीक घालत नाही. यांना त्या दिवशी सांगितलेलं आहे घरातल्या लोकांना, मी कोणतीही किंमत या माळशिरस तालुक्यासाठी, अकलूजसाठी, माढा लोकसभा मतदारसंघासाठी, सोलापूर जिल्ह्यासाठी मी भोगायची तयारी आहे. मला भीती दाखवता हात टाकायची हाय तयारी माझी जनतेसाठी. मोजीन कोणतीही किंमत मी. शंकरराव मोहिते पाटलाचा नातू आहे मी. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अपनी सब पे भारी है. कोणतीही तडजोड करणार नाही मी. जाता जाता एकच हर हर जय भवानी. याद राखा, धैर्यशील मोहिते पाटलाशी तुमचा पंगा आहे. 2 तारखेला ही अकलूजची जनता मताच्या रूपातून तुम्हाला करारा जवाब देणार आहे. या अकलूजची जनता काय आहे, दादांवर काय प्रेम करते हे दाखवून देईल. आणि आता सध्या गावामध्ये ठिकठिकाणी शासकीय अधिकाऱ्याकडून कमवलेला पैसा, त्याचे सेंटर सुरू आहेत वाटप. सगळ्या भगिनींना विनंती आहे, निरोप आले की जायचं आणि घ्यायचं. तुमचाच पैसा आहे तो. मी सगळ्या कार्यकर्त्यांजवळ नाव देतो, पहिलं गोट्यावर जावा, तिथं भरपूर पैसा आहे. तुमचाच आहे तो. आणि 5 दिवस झालं अकलूज मध्ये हिंडतायत हे आणि सांगतायत लाडकी बहीण योजना महाविकास आघाडीची लोक बंद करणार आहेत. अरे केंद्रात तुमची सत्ता, राज्यात तुमची सत्ता, आम्ही विरोधात बसलोय, आम्ही कसं बंद करणार आहे? यांनी बंदच करून दाखवावी. उत्तमराव जानकर साहेब आहेत, मी आहे, महाविकास आघाडीची काय आम्ही छोटे मावळे आहेत सगळी. यांनी बंद करून दाखवायची हिंमत दाखवावी. 1,500 देतेत, आता आम्ही भांडणार आहे 5-5 हजार रुपये द्या. बिहार सारखं 10-10 हजार रुपये दिलं पाहिजे तुम्हाला. त्याशिवाय यांना कारभारच करून देणार नाही राज्याचा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.